पंतप्रधान मोदींच्या निवासानी महत्त्वाची बैठक। भारत पाकच्या डीजीएमओच्या चर्चेआधी महत्त्वाची बैठक। तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि सीडीएस या बैठकीसाठी उपस्थित। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील या बैठकीला उपस्थित। आज डीजीएमओच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। पाक व्याप्त काश्मीरसह पाकनं दहशतवाद्यांना ताब्यात द्यावं, भारताची भूमिका, सूत्रांची माहिती। परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री सोशल मीडियावर ट्रोल। युद्धविरामानंतरही पाकने गोळीबार केल्यानं मिस्री ट्रोल। मिस्रींसह त्यांच्या मुलीलाही ट्रोल करण्याचा प्रयत्न। ट्रोलिंगनंतर मिस्री यांच्याकडून एक्स अकाउंट लॉक। आयएस, आयपीएस, आयएफएस संघटनांचा मिस्री यांना पाठिंबा। ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची महत्त्वाची भूमिका। पाकिस्तानच्या हालचालींवर इस्रोच्या 10 उपग्रहांची नजर। भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हालचाली टिपल्या। कोणताही भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाहीये। पत्रकाराच्या प्रश्नावर पाक आर्मीच्या अहमद चौधरींची कबुली। सोशल मीडिया आणि फेक न्यूजच्या माध्यमातून पाकचा खोटा दावा उघड। उधमपूर विमानतळावरील धावपट्टीला कोणतेही नुकसान झालेलं नाहीये। सोशल मीडियावरील हल्ला झाल्याचा दावा हा खोटा आहे। एप्रिलपासून धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। अमृतसर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ। विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाची चौकशी सुरू। सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचाऱ्यांची देखील कसून चौकशी सुरू। भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक वटणीवर पाक लष्कराकडून काल रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही। काल रात्री सीमेवर शांतता, कोणत्याही घटनेची नोंद नाही। अमृतसर शहरात काल कोणताही ब्लॅकआउट नाही। रात्रीच्या वेळी अमृतसर 8 दिवसांनंतर उजेडात। अमृतसर शहर अजूनही रेड अलर्टमध्ये। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन। पंजाबच्या सीमारेषेवरील 5 जिल्ह्यातील शाळा बंद राहणार। पठाणकोट, अमृतसर, फिरोजपूर या जिल्ह्यातील शाळा बंद राहणार। सीमारेषेजवळील सध्याच्या परिस्थितीवरून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर महत्त्वाच्या बैठकीला सुरुवात। नागरी लष्करी समन्वयासंदर्भात वर्षा बंगल्यावर बैठक। लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत फडणवीसांची चर्चा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शरद पवारांच्या भेटीला। वायबी चव्हाण सेंटरमध्ये पवार आणि गडकरी यांच्यात अनौपचारिक चर्चा। शरद पवार आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच मंचावर। सहकारी बँकेच्या परिसंवाद कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात। गिरीश महाजनांच्या विधानामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली, तर महाजनांच्या वक्तव्यामुळे निवडणुकांबाबत पुन्हा संभ्रम। झेंडावंदन करू दिलं म्हणजे पालकमंत्री पद मिळालं असं नाही। पालकमंत्री पदावरून भरत गोगावलेंची आदिती तटकरेंना टोला, तर 1 मे रोजी आदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन झालं। येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील। माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचं वक्तव्य। मंत्री नरहरी झिरवळांवर रुग्णालयात उपचार सुरू। गेल्या 8 दिवसांपासून सैफी रुग्णालयात उपचार सुरू। मंत्री झिरवळांची तब्येत स्थिर असल्याची माहिती। पाकिस्तान जर का गद्दारी करणार असेल, शब्द देऊन सुद्धा ते पाळणार नसेल तर कडक संदेश देण्याची गरज। भारत पाक युद्धात रणावावं, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार। तुर्कीने पाकला मदत केल्यामुळे पुण्यातील व्यापारी आक्रमक। तुर्कीचे सफरचंद खरेदी करणार नाही, व्यापाऱ्यांची भूमिका। इराणमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर वाढले। जम्मू काश्मीरमधील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडला। चिनाब नदीत पाण्याचं आवर्तन। 16 किंवा 17 मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होण्याची शक्यता। परिस्थिती सामान्य झाल्याने धर्मशाळा वगळता इतर सर्व ठिकाणी सामने खेळवता येणार असल्याची माहिती। जोधपूर स्थानक बॉम्ब निवडून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक। जोधपूर पोलीस, जीआरपी आणि सीआरपीएफची कारवाई। पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून तरुणांना दिली धमकी। आजपासून संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाला सुरुवात। डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिरात तृतीय संघ शिक्षा वर्गाचं आयोजन। सरकारी आवाह दत्तात्रय होसाबळे यांच्या हस्ते तृतीय वर्ष वर्गाचं उद्घाटन। ग्रामीण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा विस्ताराचं लक्ष्य। यावर्षी विजयादशमीला संघाला 100 वर्ष पूर्ण होणार। लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न।
बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात। जय भवानी माता पॅनल विरुद्ध छत्रपती बचाव पॅनल यांच्यात काटेकी टक्कर। ज्ञानदाता घोटाळ्याप्रकरणी 188 कोटींच्या मालमत्तेवर टाच। राज्यातील 4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई। कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंचीवाढीचा मुद्दा तापणार। अलमट्टीच्या उंचीवाढीविरोधात येत्या रविवारी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन। मुंबईत पाणी साठा चाचण्याची 386 ठिकाणं। पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी 417 पंप मशीन बसवण्यात येणार। पालिका प्रशासनाची माहिती। नाशिक जिल्ह्यात 435 ठिकाणी भीषण पाणी टंचाई। तब्बल 2,28,000 रहिवाशांना 127 टँकरद्वारे पाणी पुरवठा। नागपुरात नालेसफाई न झाल्यास यंदाही पुराचा धोका। नागपुरातील 29 नाल्यांची सफाई सुरू तर 44 नाल्यांची स्वच्छता अजूनही बाकी। पावसाळ्यापूर्वी नाग नदी स्वच्छता करण्याचं आवाहन। अमरावतीचा पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद। शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। वडगाव माहुरे परिसरात पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। ठाण्यातील शहापूर तालुक्यात टाकी पठार परिसरातील आदिवासी पाड्यांवर भीषण पाणी टंचाई। सामाजिक कार्यकर्ते संतोष दवणेंच्या सहकार्यातून स्वयंसेवी संस्थेच्या टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा। मुंबई ठाण्यानंतर आता कोकण मराठवाड्यात ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार। हवामान विभागाचा अंदाज। नागरिकांना सावधगिरीचा इशारा। विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी। काही ठिकाणी घराचं नुकसान, मात्र उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। हिंगोलीत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडाले। घरातील संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान। कांद्याचे भाव पुन्हा गडगडण्याची शक्यता। जळगावच्या रावेरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीमुळे केळी पिकाला फटका। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। जालन्याच्या टेंभुणीत वादळी वाऱ्यामुळे आंब्याच्या बागांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। लातूर शहरातील राजीवनगर भागात नारळाच्या झाडावर वीज कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। रत्नागिरीच्या राजापूरमधील कोदवली मांडवकर वाडीत श्रमदान आणि लोकवर्गणीतून 5,000 ग्रामस्थांची तहान भागणार। सरकारी निधीची वाट न पाहता 11 लाखांचा निधी जमवत बंधारा बांधला। अमरावतीत 100हून अधिक घरफोडी करणारा कुख्यात अखेर पोलिसांच्या ताब्यात। नागपूरमधून आरोपीला अटक। 4 गुन्ह्यांची कबुली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। वर्ध्यातील पुलगावात चोरट्यांनी घरातून 1,48,000चा ऐवज चोरला। पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। घरी कोणी नसताना चोरट्यांनी हात साफ केला। पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला। तरुणीचा मृत्यू। दुचाकीवरून 2 अज्ञात तरुणांनी हल्ला केला। वाल्हेकरवाडीच्या कृष्णाई नगरमधील घटना। अधिक तपास सुरू। चंद्रपूरच्या सावली तालुक्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ। गावांमध्ये शिरत पिकाचं नुकसान। विजय वडेट्टीवारांनी प्रशासनावर उपस्थित केले सवाल। राज्यात सरकारवरही ताशेरे ओढले। विजय वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू। विजय वडेट्टीवारांनी गावात येऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं। वाशिमच्या सोयता भागात फळबाग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। ट्रॅक्टरला टाकी जोडून पाण्याची नेआण। झाडांना पाणी देऊन नवसंजीवनी देण्याचा शेतकरी रामेश्वर धोटेंचा प्रयत्न। वाशिममध्ये चवळीला 40 ते 50 रुपये प्रति किलो दर। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। यवतमाळ जिल्ह्यात जलसंपदा विभागाकडून गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना हाती। मात्र वीटभट्टी मालकाकडून छुप्या पद्धतीने गाळ चोरीचा प्रकार। प्रशासनाचं दुर्लक्ष। भारत पाकिस्तान युद्धातील पाकिस्तानचा रणगाडा पुण्यातील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात। 1971च्या युद्धातील पाकिस्तानचा रणगाडा पुणेकरांसाठी खास आकर्षण। वर्ध्याच्या बोर व्याघ्र प्रकल्पात 44 मचाणींवरून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येणार। बोर व्याघ्र प्रकल्पात निसर्ग सौंदर्यासोबतच विविध प्राणी पाहण्याची संधी। चंद्राच्या लख्ख प्रकाशात आज होणार वाघ, बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांची नोंद। नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी गणना। ट्रॅप कॅमेरे पाणवठ्यांवर विशेष नजर। तर 100 ट्रॅप कॅमेऱ्यांची मदत तर 156 जणांची टीम। गोंदियात रब्बीसाठी नोंदणीला 31 मे पर्यंत मुदतवाढ। धान विक्रीसाठी आतापर्यंत 10,890 शेतकऱ्यांची नोंदणी।
धानाला प्रति 2 हेक्टरी जाहीर झालेला 20,000चा बोनस 5 महिन्यानंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनात घोषणा केली होती.